प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. या डोंगरावरच्या प्रार्थनेत तुमचं सर्वांचं स्वागत. या ठिकाणी एक वचन मी आपणासाठी वाचतो. गलातीकरास पत्राचा 5वा अध्याय आणि 16 आणि 17 वचन. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरोधी आहे, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. या ठिकाणी पवित्र आत्म्याबद्दल सांगितलेलं आहे. देवाचा आत्मा ज्यावेळेस आम्हाला चालवतो त्यावेळेस देहवासना आमच्या शरीरामध्ये वस्ती करू शकत नाही. बरेचसे लोक म्हणतात माझा देह फार अशक्त आहे, मला मोह लवकर होतात आणि त्यामुळे मी पवित्रतेत चालू शकत नाही, किंवा मी देव नाही पवित्रतेत चालण्यासाठी, मी येशू नाही पवित्रतेत चालण्यासाठी. पण वचन आम्हाला सांगतं की जर आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललो, जर आमच्यामध्ये पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आम्ही चालत आहोत, तर आम्ही देहवासना पूर्ण करणार नाही. शरीर म्हणजे देहवासना आणि आत्मा हे परस्पर विरोधी आहेत. जो कोणी प्रभूच्या आत्म्याने चालतो तो देहवासना पूर्ण करणार नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. म्हणजे जी शरीराची वासना आहे ती शरीराची वासना आणि आत्मा म्हणजे देवाच्या आत्म्याचं कार्य हे परस्पर विरोधी आहे. कारण की देव आत्मा आहे. म्हणून आम्ही जो कोणी परमेश्वराच्या मार्गाने चालतो तो जर शरीराने किंवा देहवासनेने चालत असला तर परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये कार्य करू शकणार नाही. आणि जर आम्ही खरंच परमेश्वराचे शिष्य आहोत आणि त्याचे फॉलोअर आहोत तर आम्हाला देहवासना पूर्ण करायची नाही, तर आम्हाला पवित्र आत्म्याची वाणी ऐकायची. आणि जो कोणी पवित्र आत्म्याची वाणी ऐकतो तो त्याच्या सानिध्यामध्ये चालतो आणि त्याचं जीवन परमेश्वर अधिक आशीर्वादित करतो. म्हणून आज जर तुम्ही म्हणत असाल मी पापात आहे, मी त्रासात आहे आणि मी या पापातून बाहेरच निघू शकत नाही, तर मला तुम्हाला सांगायचं की देवाचा आत्मा तुमच्याबरोबर आहे. जर तुम्ही त्या आत्म्याला वाणीला आरोळी करताल, प्रभू येशूला आरोळी करताल, तर निश्चित तो तुम्हाला त्या पापातून बाहेर काढेल आणि तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालायला लागाल. प्रभू येशू, मी प्रार्थना करतो, जो कोणी म्हणतो की माझा देह प्रबळ आहे आणि देहवासनेत मी जीवन जगतो, आज अशा प्रत्येकांना परमेश्वरा तू प्रेरणा दे. पवित्र आत्मा आणि देहवासना ही परस्पर विरोधी आहे. जो कोणी आत्म्याने चालतो तो देहाची वासना पूर्ण करणार नाही. म्हणून प्रभू येशू, जे कोणी अशा पापात असतील त्यांना शक्ती सामर्थ्य पुरव की त्यांनी या वासनेतून बाहेर यावं आणि परमेश्वरा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने झालं. प्रभू यांना आशीर्वादित कर, प्रभू येशूच्या नावात. आमेन आमेन. थँक्यू. कंटिन्यू प्रार्थनेत राहा.